आज आपण बनवणार आहोत सुक्या खोबऱ्याच्या वाटणाची तूर डाळीची कटाची आमटी। तर यासाठी इथे एक मोठी वाटी तुरीची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे मुलायम अशी। तर आता या डाळीच्या फोडणीसाठी आपल्याला थोडंसं सुकं खोबरं, त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी ताजी कोथिंबीर आणि 1 टीस्पून जिरे हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर हे जिन्नस आता आपण जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। आता आपण डाळीला फोडणी देऊया। आता तेल ते कडकडीत गरम झाले, आपण यामध्ये कढीपत्ता टाकूया, त्यानंतर 1 चमचा जिरे आणि मोहरी, यानंतर जाडसर वाटण टाकूया। आता यानंतर आपण यामध्ये घरगुती मसाला आणि पाव चमचा हळद टाकूया। त्यामध्ये तडका देऊन झाकण लावल्यामुळे डाळीला तडका हा छान बसतो आणि त्याचा खमंग असा सुगंध टिकून राहतो। तर आता यामध्ये आपण उरलेली डाळ देखील टाकूया। आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया। तर अशा रीतीने आपली सुक्या खोबऱ्याच्या वाटणाची कटाची तूर डाळीची आमटी बनवून तयार आहे। आता हिला एक आपण उकळी येऊ देऊया मस्तपैकी। तर इथे डाळीला छान अशी उकळी येते, आपण पाहू शकतो। यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे व्यवस्थित मिसळून घ्याव्या। त्या डाळीला वरती तर्री आलेले किंवा कट आलेला आपल्याला दिसतच असेल। सुक्या खोबऱ्याच्या वाटणामुळे त्याला अतिशय छान अशी तर्री आणि चव येते। तर आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपण घरी अवश्य ट्राय करा आणि जास्तीत जास्त लाईक तसंच शेअर करा आणि मधुस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह। धन्यवाद।